स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी उन्हें या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. चला आता चालू आहे श्रावण महिना. श्रावण महिना म्हटलं की सगळ्यांचा उपवास म्हणजे उपवासाचाच महिना असतो हा. तर सगळ्यात पहिले श्रावण महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला सुरू करण्याआधी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जरा थोडीशी भाजी आवडली असेल ना तर एखादी कमेंट पण करा बरं का शेवटी. तर ही ना आपण भेंडीची भाजी करणार आहे. टिफिनसाठी करू शकता किंवा डाळ भातासोबत सुक्की भाजी म्हणून पण करू शकता. आणि त्यामध्ये ना मस्त असं 2 चमचे 2 ते 3 चमचे आपण बेसन पीठ वापरून ही भाजी करणार आहे भेंडीची. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे घेतलेल्या आहे पावशेर भेंड्या. या भेंड्या ना धुवून घेतल्या आहे. धुतल्यानंतर ना कोरड्या करायच्या नेहमी भेंडी, नाहीतर भेंडी आपली चिकट होत असते ओली जर भेंडी कापली तर. सगळी भेंडी आता कापून घेऊ. जरा कधीतरी वेगळ्या पद्धतीची पण भेंडीची भाजी केली ना तर एका चपातीऐवजी 2 चपाती आरामशीर खाणार म्हणजे खाणार. आणि सगळेच तुमची घरातील वाह वाह करतील ही भेंडीची भाजी खाल्ल्यानंतर. तसंच झालं आहे माझं पण. खूप छान भेंडीची भाजी तयार होते. 2 चमचे फक्त त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे डाळीचं पीठ. ते पण सांगते तुम्हाला. आता चला इथे ना कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि त्यामध्ये 2 चमचे पीठ डाळीचं घालायचं आहे. आणि ते कमी गॅसवरती ना लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे चांगलं. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, नाहीतर आपल्याला माहीतच आहे सगळ्यांना पीठ हे लगेच करपतं. तर असा लालसर रंग येऊ द्यायचा आहे पिठाला. तर आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि भाजी करायला सुरुवात करायची. ते पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे. याच्यामध्ये घालायचे आहे जिरे मोहरी. आणि भरलेली भेंडी म्हणजे मुलांच्या आवडीचीच असते. मुलांना भरलेली भेंडी म्हटलं की खूपच आवडते. त्यामुळे ना आपण अशा पद्धतीनेच भरलेली भेंडी करायची आहे. आता जिरे मोहरी तडतडली आहे, त्यानंतर भेंडी घालून घ्यायची. मसाले घालायचे आहे. मसाल्यामध्ये घालायचं धना पावडर घालायचं 1 चमचा. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे जो की कांदा लसूण मसाला आहे. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं. हळद घालायची आहे आणि मीठ घालायचं आहे. आता चांगलं परतून घ्यायचे जेणेकरून आपले मसाले जे आहे का ते सगळे भेंडीमध्ये मिक्स होतील. अशा पद्धतीने जर भेंडी केली ना खरोखर खूप छान होते. आणि भेंडी ना मसाला पण जो आहे ना तो सगळा भेंडीला म्हणजे भेंडीमध्ये मिक्स झालेला असतो. भरलेली भेंडी कधी पण अशाच पद्धतीने करा, खूप छान टेस्ट लागते भरलेल्या भेंडीची. त्यानंतर पुढे पानाचे डाळीचं पीठ आपल्याला कधी घालायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट कधी घालायचं आहे. तर 2 मिनिटासाठी चांगली ही भेंडी परतून घ्यायची आहे. आता शेंगदाण्याचं कूट घालायचं इथे. पहा हा शेंगदाण्याचा बारीकच कूट केलेला आहे. तर तो शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे हा. 4 टीस्पून शेंगदाण्याचा कूट घातला. कूट घातल्यानंतर पण आहे ना परतून घ्यायचं आहे. आणि याला आणखीनच भाजीला आहे ना टेस्ट येण्यासाठी इथं आपण जे डाळीचं पीठ भाजलेलं आहे का ते घालायचं आहे. आता 2 चमचे आपण बेसन पीठ भाजलं आहे का ते तेवढं पण घालून द्यायचं आहे भेंडीमध्ये. आता 1 चमचा घातला आणि नंतर 1 चमचा घालते मी. एकत्र घालायचं नाही, सगळं एकत्र घातलं ना तर जे पीठ आहे ना त्याच्या गुठळ्या पण होण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडं थोडं करूनच घालायचं. पहा आता परत जे आहे ते 1 चमचा घातलेला आहे आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुढची एक टिप्स लक्षात ठेवा, ती म्हणजे ना भेंडीची भाजी करत असताना कधी पण ना गॅस कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवरतीच भरलेली भेंडी करायची कधी पण, किंवा सुकी भेंडी करता असताना पण कमी गॅसवरतीच करायची आहे. पण सुकी भेंडी करतो ना आपण दुसरी तर त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ते भेंडी करत असताना, पण ह्या भेंडीला आहे ना झाकण ठेवायचं असतं. तर पहा आता 2 मिनिटासाठी झाकण ठेवून मस्त भेंडी आपल्याला होऊ द्यायची आहे. छान कोथिंबीर पण घातलेली याच्यामध्ये. तेल सुटायला सुरुवात होते. झाकण ठेवलं की मस्त वाफून जाते भेंडी. आणि 2 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर बघू शकता आपली भेंडी खूप अशी छान भेंडीची भाजी झालेली आहे. भरलेली भेंडी.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला भरलेली भेंडी आवडली असेल तर एक कमेंट केलीच पाहिजे आता या भेंडीसाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.